मनोज जरांगे बावनकुळे यांच्या मागे हात धुवून लागलेत. त्यांच्या तोंडावरून त्यांच्या ओठावरून वेगवेगळ्या कमेंट पास करत आहेत. पब्लिकमध्ये बोलत असताना एकदम खालच्या लेवलची त्यांच्यावरती टीका केली जाते. परंतु बावनकुळे यांनी असं काय केलंय? बावनकुळे यांनी खरंच मराठा आरक्षणात जे कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात येत होते त्यामध्ये दुविधा आणण्याचं काम केलंय का? बावनकुळे यांनी खरंच तशा पद्धतीचं काम केलं असेल तर जरांगे यांचं हे बोलणं साहजिकच आहे. परंतु अखेर सत्य काय आहे ते सांगतो त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मनोजदादा जरांगे यांनी जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हातात घेतला त्यानंतरनं काही विद्यार्थ्यांना, काही तरुणांना त्याचा न्यायही मिळाला. एकीकडे कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवातही झाली, चांगल्या पद्धतीने कामही चालू होते. परंतु अचानक बावनकुळे यांचं असं काय बिघडलं, ते मधात त्यांची एंट्री कशी झाली? मराठवाड्यातील काही महिलांना 4 कुणबी प्रमाणपत्र होते, तर त्यांचे जे 4 कुणबी प्रमाणपत्र होते त्यांच्या घरातले ते कॅन्सल केल्याचं समोर आलं. त्यानंतरनं त्यांनी ते जाऊन चेक केलं तर तिथं मनोजदादा जरांगे यांच्याकडे एक माहिती आली की यामध्ये बावनकुळे यांनी स्वतः अर्ज दिला किंवा त्यांचा जो फॉर्म आहे तो त्यांनी साईन करून दिलेला आहे आणि ते स्वतः खुद्द यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये असं सांगतायत. हे आरोप केलेत मनोजदादा जरांगे यांनी. परंतु हे आरोप खरे आहेत की नाही आणखीन पुढं आलं नाही. परंतु यावरती बावनकुळे यांची कमेंटही आली. बावनकुळे यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की कुठलाही मंत्री असू द्या, कुठलाही राजकारणी असू द्या, त्याला जे लोक मराठा आरक्षणासंदर्भात जे लोक काम करत आहेत त्यांची जी समिती आहे ते सर्टिफिकेट वाटत आहेत त्यामध्ये कुठल्याही नेत्याला इंटरफिअर करता येत नाही, त्याला त्याची भूमिकाही मांडता येत नाहीत. माझ्यावरती जे आरोप केले जात आहेत ते सरळ सरळ चुकीचे आरोप आहेत. मी असं काही कृत्य केलंच नाही. माझ्या सांगण्याने जर काय होत असेल तर मग मला तुम्ही दोषी ठरवू शकता. परंतु माझ्याकडून अशा कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही आहेत. ते लोक त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम करतायत. आणि आता त्यानंतरनं मनोजदादा जरांगे 29 ऑगस्टला जे आहे ते आरक्षणाबाबतीत डबल आंदोलन उभा करायचं समोर येते. एकीकडे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केले जात आहेत, तर दुसरी बाब बघायची म्हणजे एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट या लोकांनी यावरती कमेंट पास केल्या होत्या आणि त्यानंतर मनोजदादा जरांगे यांना फोन करून त्यांची माफी मागण्यात आल्याचे सांगितलं जातंय. परंतु ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांना मनोजदादा जरांगे यांनी सपोर्ट केला, त्यांना त्यांच्या पद्धतीने प्रकरण जे आहे ते हँडल करू दिलं, त्यांच्यावरती विश्वास ठेवला. आता त्यानंतरनं खरंच एकनाथ शिंदे यांनी मनोजदादा जरांगे यांचा जो विश्वास ठेवला होता तो विश्वास तोडलाय का? आणि मनोजदादा जरांगे आता 29 ऑगस्टपासून परत आरक्षणासाठी आंदोलन करतायत. महाराष्ट्रामध्ये व्यापी दौरा चालू आहे, त्या पद्धतीने ते जे आहे ते आंदोलनाची बांधणी करताना दिसत आहेत. एकीकडे जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसादही बघायला मिळतोय. मित्रांनो, आता परत मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणाला किंवा आरक्षणाच्या मुद्द्याला लोकांकडून पाठिंबा मिळेल का, यावर तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करायला विसरू नका.